बऱ्याच जणांना असं वाटतं की मी जर डिग्री घेतलेली आहे, जसं तुमचा प्रश्न आहे की सर डिग्री घेतलेले जवळपास 12 ते 15 लाख ऑन एन ॲव्हरेज खर्च आहे एखाद्या एक ॲव्हरेज डिग्री कंप्लीट करण्यासाठी. मग एवढा खर्च करूनही मला जॉब मिळत नसेल तर काय? तर याची रियालिटी ही आहे, साधारणपणे आपण इंजिनिअरिंगच्याच डिग्रीबद्दल बोलूया. पूर्ण भारतामधून टाइम्स ऑफ इंडियाच्या सर्व्हेनुसार जवळपास 12 ते 15 लाख फक्त इंजिनियर्स एका वर्षी पासआउट होतात. बाकीचे बीसीए, एमसीए, बीएससी वगैरे सगळे वेगळे, अगोदरचे इयरचे वेगळे, बाकीचे ज्यांनी काही प्रोफेशनल कोर्सेस केलेले आहेत ते वेगळे. सो बेसिकली कसं आहे की सर जो काउंट आहे स्टुडंटचा तो खूप जास्त आहे. त्यामुळे जर कंपनीमध्ये मला स्टँड आउट व्हायचंय, समजा एखादा स्टुडंट असा विचार करतो की मी कम्प्युटरची डिग्री घेतलेली आहे किंवा कुठली पण डिग्री कंप्लीट केलेली आहे, आता मला जॉब मिळेल. अरे पण त्याने हे पण पाहिलं पाहिजे की त्यावेळेस किती लाखो स्टुडंटनी डिग्री कंप्लीट केली, त्याच्या मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी. मग या सगळ्यामध्ये कंपनीमध्ये आपला रिझ्युमे किंवा आपण एक कॅन्डिडेट म्हणून स्टँड आउट कसं होणार? आपण आपलं वेगळे पण ते काय? मग तिथेच प्रश्न येतो स्पेशलायझेशनचा. सो त्यामुळे जर हे स्पेशलायझेशन आपण आपल्या डिग्री सोबत ऍड केलं तर नक्कीच आपलं एक चांगला आयटी करिअर चालू होण्याचे चान्सेस खूप पटीने वाढतात.